आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 2,52,00,000 लाडक्या बहिणींना आजपासून 2100 रुपयांचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा येणार आहेत। सोबत लाडक्या बहिणींना आता बघा 38,000 रुपये मिळणार आहेत आणि 50,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। हो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। कोणत्या लाडक्या बहिणींना 38,000 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 50,000 रुपये वाढवले, हप्ता वाढ केलेला आहे, तर तेही तुम्हाला सांगणार आहे। सर्व व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। सगळ्यात मोठी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात केलेली आहे हे सुद्धा आता आपल्याकडे यादी आलेली आहे। तुमचं नाव यादीत कसं बघायचं किंवा तुमचं नाव यादीत आहे का नाही, नसेल तर ते नाव ॲड कसं करायचं, त्या यादीत तुमचं नाव टाकायचं कसं हे तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या कागदपत्रानुसार तुम्हाला कामं करायची असणार, काय तुम्हाला ट्रिक वापरून तुमचं जे नाव आहे ते ॲड करता येईल, जरी तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा जरी तुमच्याकडं काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। लाडक्या बहिणींनो, चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की कोणाकोणाला 2100 रुपये हप्ता पाहिजे। ज्यांना हप्ता पाहिजे हो त्यांनी फक्त एप्रिल हप्ता पाहिजे असं लिहा किंवा नुसता हप्ता पाहिजे असं लिहा। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं समजणार नाही। आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आजपासून पुढे वाटप सुरू केलेलं आहे। रामनवमी तुम्हाला माहिती आहे आणि राहिलेलं गुढीपाडव्याचे गिफ्ट ज्यांनी जे डिक्लेअर केलं होतं परंतु अजूनही वाटप झालं नाही तर ते वाटपसुद्धा
आजपासून सुरू झालेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम सरकारचं धन्यवाद, कारण लाडक्या बहिणींसाठी त्यांनी पुन्हा एकदा मोठी एक आनंदाची घोषणा केलेली आहे। आता झालेल्या बैठकीनुसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही आता नियम हे शिथिल करत आहोत। अर्ज पडताळणी सुरू आहे। नियम हे कसे चेक केले जाणार, कुठल्या पद्धतीने चेक केले जाणार, कोण चेक करणार आणि तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो आहे। या यूट्यूबवरती तुम्हाला कोणी देखील सांगणार नाही की तुमचं नाव कसं बघायचं यादीत, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे फक्त आपला चॅनल सांगतो। त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, तुम्हाला इथून मागचे पैसे भेटलेले नसतील ते तुम्ही सांगा, मी त्याच्यावरती तुम्हाला उपाय सांगतो। किंवा तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते भेटले हे सांगा, किंवा तुमचं नाव यादीतनं काढलं आहे का, किंवा तुम्हाला हप्ते अजून आले नाहीत, तुम्हाला कुठलीही योजना असू द्या, लाडकी बहीण असू द्या, लेख लाडकी बहीण योजना असू द्या, किंवा लेख दुसरी आपली नमो शेतकरी योजना असू द्या, किंवा संजय गांधी निराधार योजना असू द्या, कुठल्याही योजनेचं सोल्युशन आपण या चॅनलवरती देत असतो। त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा। बघा, आत्ताच अदिती तटकरे मॅडमांनी आपल्याला माध्यमांशी बोलताना सांगितलं की 21 रुपये वाटप आम्ही करणार आहोत। त्याच्यासाठी जी काही तरतूद करायची आहे ती या अधिवेशनात झालेली आहे। त्यामुळं प्रक्रिया जी आहे ती वाटप सुरू आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो, लाडक्या माझ्या ताईंनो, कुणीही टेन्शन घेऊ नका। तुम्ही आपल्या चॅनलवरती आहात, सगळं सोल्युशन सांगतो। बघा, 4 नियम जे तुम्हाला सांगितलं होतं ते पहिलं नियम ते चेक करत आहेत, ते म्हणजे आनंदाचा तुम्हाला तर बघितलं तर आता आधार कार्ड भरपूर लाडक्या बहिणींचं हे अपडेट नाही। त्यामुळे पहिलं काम करायचं आहे, आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली जी माहिती आहे ती दोन्ही माहिती सेम करून घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, तुमचं रेशन कार्ड, भरपूर लाडक्या बहिणींची रेशन कार्डची KYC झालेली नाही, त्यामुळे त्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळता येत नाही किंवा त्यांना सरकारला ते देता येत नाही। त्यामुळे रेशन कार्डची KYC करा। दुसऱ्याच दिवशी तुम्हाला साडी आणि आनंदाचा शिधा हे दोन्ही मिळून जातील। सोबत लाडक्या बहिणींना, अशाच लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान हे सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे। ज्यांना अनुदान पाहिजे त्यांनी कमेंट्समध्ये अनुदान लिहा, तुम्हाला मी सगळं सांगतो कसं करायचं आहे। बघा, पटापट कमेंट्स करा, पटापट हे व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्या कुठल्याही लाडक्या बहिणीला जर 25,000ची गरज असेल किंवा तिला व्यवसाय टाकायचा असेल, आता उन्हाळा सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे रसाचे आपल्याला ऊसाचे रस असतात किंवा गॅरेगर, काही कुठलाही आपण छोटा मोठा बिझनेस ह्या 25,000 सुरू करू शकतो। तर ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय हा टाकायचा आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना 38,000 रुपये मिळणार आहेत। हो, कोणत्या लाडक्या बहिणींना, जी आपली नमो शेतकरी योजनेतला जे लाभार्थी लाडकी बहीण आहे हिला, कारण 19वा हप्ता आता जमा झालेला आहे। 2,000 रुपये हे लाडक्या शेतकरी म्हणजे नमो शेतकरी योजनेचे जमा झालेले आहेत। असे एकूण त्यांना 38,000 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत। आता माझ्या दुसऱ्या लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50,000 रुपये हे एवढी वाढ केलेली आहे या योजनेमध्ये। त्या योजनेचं नाव आहे घरकुल योजना। बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं स्वप्न असतं की स्वतःचं घर पाहिजे। जर तुम्हालाही स्वतःचं घर पाहिजे असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। कसा घ्यायचा आहे सांगतो। बघा, तुम्हाला घरकुल योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तो फॉर्म मिळणार। तिथं आता तुम्हाला त्याच्या हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे। ग्रामीणसाठी आता 2 लाख रुपये मिळत आहेत आणि शहरीसाठी 2.5 ते 3 लाख रुपये एवढं सुद्धा वितरण हे सुरू झालेलं आहे। तर हा व्हिडिओ आपल्या ज्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना घरकुल घ्यायचं आहे, किंवा ज्यांना स्वतःचं घर नाही आहे त्यांना शेअर करा, त्यांना सुद्धा स्वतःचं घर होऊन जाईल। कारण बघा, आपण कुणाचं तरी चांगलं करत असतो तर देवसुद्धा आपलं चांगलं करत असतो, लक्षात ठेवायचं कधी पण। तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा। तुम्हाला कुठला प्रश्न असेल, जर बघा तुम्हाला जर आतापर्यंत यादीत नाव नसेल तर काय करायचं आहे, यादीत नाव आणण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, तुमचं नाव बघायचं यादीत आहे का नाही, किंवा तुमचं महिला व बालविकासमध्ये जाऊन तुम्हाला बघायचं आहे। काय प्रॉब्लेम असेल तर तिथं विचारायचं लगेच की का नाही माझं नाव, तर तुम्हाला सांगतील हे प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही लगेच ते डॉक्युमेंट, ते कागदपत्र नेऊन तिथं जमा करायचे, म्हणजे तुमचं नावसुद्धा लगेच एप्रिलच्या हप्त्याच्या यादीमध्ये ॲड होऊन मग तुम्हाला तिथं कुणीही अडवू शकणार नाही। पूर्ण पैसे तुमच्या खात्यात येतील। सोबतच गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला गॅस कनेक्शनची KYC करावी लागणार आहे। त्यामुळं दुसरी गोष्ट, महिलेच्या नावावर हे गॅस कनेक्शन असणं अतिशय महत्त्वाचं आहे। ह्या गोष्टींचा सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे। आता पटकन सगळ्यांनी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट टाकायचे आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर खूप छान माहिती असं लिहायचं आहे, काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारायचा आहे, परंतु प्रत्येकाने कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र चॅनल बघत रहा।